नमस्कार मित्रांनो, माझी एस टी ॲपमध्ये नवीन ॲप आता हे नवीन रूट आपण याच्यामध्ये बनवू शकतात. हे ते नवीन रूट बनवा हा एक ऑप्शन आहे. याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एवढे ऑप्शन मिळतात इथे. हे पहिला ऑप्शन आहे नवीन रूट बनवा, दुसरा आहे बनवलेले रूट एडिट करा, तिसरा ऑप्शन आहे डिलीट करा. आता हे 2 नवीन फीचर्स याच्यामध्ये नवीन ॲड झालेले आहे. पहिला जो फीचर्स आहे ते क्यूआर कोड. एक आहे क्यूआर कोड, हा जो क्यूआर कोड आणि इथे आहे स्कॅनर. तर आता हे कशासाठी आहे? आता समजा जर मी एक रूट बनवला, कोणता रूट बनवला? हे जिंतूर ते वझर. आता मी हे जिंतूरपासून करंजी आता हे पूर्ण माझ्याकडे आता हे मी रूट बनवलेला आहे. आता हा रूट मी बनवला, परंतु आता मला दुसऱ्या व्यक्तीला किंवा माझ्या दुसऱ्या सहकार्याला जर हा रूट पाठवायचा असेल, तर मग मी काय करणार? ह्या क्यूआर कोड याच्यावर क्लिक करणार. क्यूआर कोड याच्यावर क्लिक केलं. आता मी याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्याच्यानंतर हा क्यूआर कोड जनरेट झाला. बरोबर? हा क्यूआर कोड. आता ज्यांना माझा रूट बघायचा असेल, तर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये माझी एस टी हा ॲप ओपन करायचा आणि ओपन केल्याच्यानंतर हे जे स्कॅनर आहे इथे, स्कॅनरवर क्लिक करायचं. स्कॅनरवर जसं आपण क्लिक केलं, की आपल्यासमोर हे कॅमेरा ओपन होईल आणि इथे आहे ना, आपण तो जो बारकोड होता, तर तो स्कॅन करायचा. स्कॅन केल्याच्यानंतर माझ्याकडे जे रूट आहे, ते रूट दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर इथे रिसेंट व्ह्यूवर क्लिक केलं, की तुम्ही शेवटी कोणता रूट बघितला, कोणत्या व्यक्तीचा बघितला ते बघू शकतात. त्याच्यावर आता मी रिसेंट व्ह्यूवर क्लिक केलं, असं ओपन झालं. हे बघा, हे जिंतूर ते बझर, हे जिंतूरपासून शेवटी किती तिकीट आहे? ₹14. हे बघा. तर ह्या पद्धतीने आपण आपला रूट बनवू शकतात. आता रूट कसं बनवायचं? तर क्रिएट रूटवर क्लिक करायचं. इथे रूटचं नाव लिहायचं. आपल्याला जे काही रूटचं नाव लिहायचं ते रूटचं नाव लिहायचं इथे आणि हे अधिकचं चिन्ह आहे. कोणतं? हे. याच्यावर क्लिक केलं, की तुमचे रूट जेवढे स्टेज आहे ते स्टेज वाढवायचे आणि डिलीट करण्यासाठी हे वापरायचे. आता मी प्लसवर क्लिक केलं, की हे ते एक आला. 1, 2, 3, 4 हे 4 स्टेज आले. डिलीट करायला गेलो, की 1, 2, 3 हे सगळे डिलीट झाले. हे हो ना. आता किती 4 स्टेज आहेत. आता हे 3 स्टेज, 4 स्टेज ॲड केले. तर इथे स्टेजचं नाव, पहिल्या स्टेजचं नाव आपण काही पण देऊ शकतो. जसं जिंतूर. किती स्टेजवर आहे, तर हे स्टेज बरोबर निवडायचे इथे. इथे डॅश, डॅश एस, एस डॅश हे बरोबर निवडायचे. कारण की आपला जे तिकीट दर आहे ते बरोबर येईल. या पद्धतीने आपण बरोबर आणि ते सबमिट बटन क्लिक केलं, की आपला रूट तयार होऊन जाईल. या पद्धतीने आपण रूट तयार करू शकतात आणि आपला बनवलेला रूट आपण दुसऱ्या व्यक्तीला क्यूआर कोडच्या माध्यमातून पाठवू शकतात. समोरच्या व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून दुसऱ्याचा रूट बघू शकतो आणि ते बघितलेला रूट तिथे सेव्ह होतो आणि हे सेव्ह झाल्याच्यानंतर इथे रिसेंट व्ह्यूवर क्लिक करून तो नंतर कधी पण त्या व्यक्तीचा तो रूट बघू शकतो. या पद्धतीने आता आपण नवीन रूट बनवून आणि दुसऱ्याला हे रूट शेअर पण करू शकतात. आता हे जे शेअर करायचं जे रूट आहे, आता मी इथे क्यूआर कोडवर क्लिक केलं. इथे एक ऑप्शन आहे शेअरचं. त्या शेअरवर मी त्यावर क्लिक केलं, की याची एक PDF तयार होईल आणि हे PDF आपण WhatsAppद्वारे कोणाला पण पाठवू शकतात. मग समोरच्या व्यक्ती WhatsAppवरून तो क्यूआर कोड स्कॅन करेल आणि स्कॅन केल्याच्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये तो रूट दिसेल. अशा पद्धतीने आपण एक रूट दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात. हे रूट आपण आहे ना, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे रूट नवीन रूट बनवू शकतात आणि नवीन रूट आपण दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात. अशा पद्धतीने माझी एस टी ॲप आपण यूज करू शकतो. धन्यवाद.